मीना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहे काळ्या वाटाण्याची रस्सा भाजी। हे काळे वाटाणे ज्यांना रात्रभर भिजत ठेवलं होतं त्यासाठी लागणारे साहित्य थोडं सुकं खोबरं, अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, थोडा लसूण, अद्रक, कोथिंबीर, खडा मसाल्यामध्ये फक्त लवंग, थोडीशी लवंग आणि दालचिनी आणि कोथिंबीर, थोडी हळद, चवीपुरतं मीठ आणि हा महाराष्ट्रीयन घरगुती घाटी मसाला। खोबरं, कांदा सर्व काही व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता आपण याचे वाटप करूया। वाटप तयार आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। कुकरमध्ये तेल गरम करण्यास ठेवलं आहे। 2 चमचे याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 1 तेजपत्ता ॲड करूया। गॅसची फ्लेम कमीच ठेवा। यामध्ये बनवलेलं वाटप घालूया। चांगलं परतून घेऊया। तेल सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम कमीच ठेवा जेणेकरून मसाला करपणार नाही। सर्व मसाला चांगला परतला आहे, बघू शकता बाजूने तेल सुटलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तिखट, हळद आणि मीठ घालून घेऊया। मीठ चवीनुसार घाला, तुम्हाला आवडेल तसं, आणि तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। कोणाला तिखट आवडत असेल, कोणाला कमी तिखट आवडत असेल, अशा हिशोबाने। आता हेही आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। यामध्ये काळा वाटाणा भिजवलेला घातला आहे। काळा वाटाणा रात्रभर 6 ते 8 तास भिजवलेला आहे, कारण ह्यास शिजवण्यास वेळ लागतो। बघू शकता चांगला परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून कुकरला शिटी द्यायची आहे। यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घालू शकतो। तुम्हाला रस्सा भाजी कशी हवी आहे, खूप पातळ की घट्ट, त्याच्या हिशोबाने। आणि याला 3 शिट्ट्या करून घ्यायचे। सर्व जिन्नस एकत्र करून ही रस्सा भाजी खूप चवदार बनते। यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घालू शकतो। तुम्हाला रस्सा भाजी कशी हवी आहे, खूप पातळ की घट्ट, त्याच्या हिशोबाने। आणि याला 3 शिट्ट्या करून घ्यायचे। सर्व जिन्नस एकत्र करून ही रस्सा भाजी खूप चवदार बनते। तयार आहे आपली रस्सा भाजी, काळ्या वाटाण्याची रस्सा भाजी। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली ती। थँक्यू।